राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिलेले तरुण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, त्यांनी मुस्लिमांची नावं घेतली होती। देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा केंद्र सरकारचा डाव, संजय राऊतांचा सरकारवरती गंभीर आरोप। ठाकरे कुटुंबियांची, शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे। त्यांना जर काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार असेल। मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची, संजय राऊतांची भूमिका। देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलाय। त्यांना शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय हे विचारण्याचा अधिकार नाही। शिवसेना कारसेवा करत होती तेव्हा तुम्ही गोधडीत रांगत होतात, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। उद्या दुपारी 4 वाजता वरळी इथे उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित पत्रकार परिषद घेणार। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावरती खुली चर्चा होणार, संजय राऊत यांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट। शाल पुष्पगुच्छ देऊन केला आप्पासाहेबांचा सत्कार। अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन। राज ठाकरेंचं परप्रांतीयांना जमिनी न विकण्याचं आवाहन। जमिनी विकण्यापेक्षा परप्रांतीयांसोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा, राज ठाकरेंचा स्थानिकांना, भूमिपुत्रांना सल्ला। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागद इथल्या राम मंदिरात रामाची आरती केली। मतदारसंघातील नागरिकांना प्रसाद आणि अयोध्या निमंत्रणाचं किट वाटप केलं। अयोध्येला ज्येष्ठ नागरिकांना मोफत घेऊन जाण्याची आम्ही घोषणा करू, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ। पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले। नागरिकांनी मास्क वापरावा आणि थंड पदार्थ टाळावे, डॉक्टरांचा सल्ला। मकर संक्रांतीनिमित्त मुंबई पोलिसांची विशेष मोहीम। भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6,682 वाहनांची तपासणी। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1,869 दुचाकीस्वारांवर कारवाई, 85 गुन्ह्यांची नोंद। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हा। विविध पोलीस स्थानकात दाखल झाले गुन्हे। गच्चीवरती डीजे लावून पतंग उडवले तरी कारवाई करण्याचा नागपूर पोलिसांचा इशारा। नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांतीनिमित्त 3 दिवसीय पतंगोत्सवाला सुरुवात। एबीपी माझाचा पतंग सुद्धा आकाशात उंच उडणार। नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन। पतंगोत्सव काळामध्ये 3 दिवसांची सुट्टी असल्यामुळे येवला शहरामध्ये अघोषित असा बंद पाहायला मिळतोय। नंदुरबारमध्येही पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी। शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातनं सुरुवात। पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेचा आजचा 3रा दिवस। होम प्रदीपन सोहळा पार पडणार। उत्सवासाठी भक्तांची मांदियाळी। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिराला फळं, फुलं आणि तिळगुळाची आकर्षक सजावट पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस। मात्र सरसकट सर्वच कोविड रुग्णांना प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक्स देणं टाळण्याचीही कृती दलाची सूचना। मुंबईतल्या काळाचौकी परिसरातल्या पालिका शाळेत स्फोट। साईबाबा पत पालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। अयोध्येमध्ये रामललांच्या प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त। 22 जानेवारीला दुपारी 12:29 आणि 8 सेकंदांपासून 12:30 ते 32 सेकंदांपर्यंत ही प्राणप्रतिष्ठापना पार पाडली जाईल। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं राम मंदिर परिसरातले नवीन फोटो शेअर केले। राम मंदिराचं बांधकाम जोरात सुरू असल्याचं फोटोतनं स्पष्ट। अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह 55 देशातल्या सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रण। जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांची माहिती। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचं राम मंदिरासंदर्भात एक विचित्र वक्तव्य। रामजी स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की सर्व काही ढोंग आहे, आपण त्या दिवशी तिथे येणार नाही। तेज प्रताप यादव यांचं वक्तव्य वादात। अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडनं अयोध्येमध्ये घरासाठी प्लॉट खरेदी। तब्बल 14.5 कोटींचा प्लॉट विकत घेतला।
लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावरती लढवण्याची मायावतींची घोषणा. बसपा कोणत्याही युतीत किंवा आघाडीत सहभागी होणार नाही, मायावतींचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.